हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात फ्रेंड्स? आय होप सगळे चांगले असाल. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहे. लग्न सोहळ्यात, सणासुदीला किंवा खास प्रसंगासाठी महिला आवर्जून पैठणी साडीच खरेदी करतात. सध्या पैठणी साड्यांमध्ये कलांजली पैठणी खूपच ट्रेंड मध्ये आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलांजली बुट्टा पैठणीचे 10 रंग आणि सोबतच एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाउज. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कलांजली पैठणी आणि एम्ब्रॉयडरी ब्लाउज यामधील मिलाप हा भारतीय पारंपरिक वस्त्रामधील सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कलांजली पैठणी तिच्या समृद्ध विणकामासाठी ओळखली जाते. जेव्हा या साडीसोबत एम्ब्रॉयडरी विणकाम केलेले ब्लाउज परिधान केले जाते तेव्हा त्या साडीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पैठणी साडीवर प्रामुख्याने मोर, कमळ, राजहंस आणि फुलांची नक्षी असते आणि एम्ब्रॉयडरी ब्लाउज मध्येही या नक्षीचा वापर केला जातो आणि सुसूत्रता आणली जाते. एम्ब्रॉयडरी ब्लाउजवर प्रामुख्याने जरी काम, जरदोरी रेशीम धाग्यांचे काम आणि मण्यांचा वापर केला जातो. यामुळे ब्लाउजला एक हेवी आणि डिझायनर लुक मिळतो. या साड्यांचे रंग अतिशय गडद आणि आकर्षक असतात. ब्लाउजवर साडीच्या काठाच्या रंगाची किंवा साडीतील कॉन्ट्रास्ट रंगाची एम्ब्रॉयडरी वर्क केल्यामुळे ती अतिशय उठावदार दिसते. लग्न कार्य किंवा मोठ्या सणा समारंभासाठी कलांजली पैठणी विथ एम्ब्रॉयडरी ब्लाउज ही महिलांची पहिली पसंती असते. ही जोडी जुन्या परंपरेला आधुनिक फॅशनची जोड देते, ज्यामुळे तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनाच हा पेहराव आवडतो. ब्लाउजच्या गळ्यावर किंवा बाहीवर केलेले नाजूक एम्ब्रॉयडरी काम साडीच्या पदराशी मेळ खाणारे असते, जे संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक वेगळीच छान देते. कलांजली पैठणीवर ठुसी, कोल्हापुरी साज किंवा चिंचपेटी यासारखे पारंपरिक दागिने फार उठून दिसतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.